एक मोठी बातमी आहे। माजी आमदार रमेश कदम यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे। पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीसाठी त्यांनी ही भेट घेतल्याचं कळतंय। आपल्यावरती जीवघेणा हल्ला होऊ शकतोय असं रमेश कदम यांनी म्हटलेलं आहे। पुण्यामधील नामचिन टोळीकडनं जीविताला धोका असल्याचा दावा त्यांच्याकडनं करण्यात आला। राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली तशी परिस्थिती उद्भवू शकते। माझ्यावरती जीवघेणा हल्ला होऊ शकतोय, रमेश कदम यांनी ही भीती व्यक्त केली आहे। जे माजी आमदार आहेत बाबा सिद्दीकी, त्यांना तर त्यावेळेला पोलीस संरक्षण होतं आणि पोलीस संरक्षण असताना देखील केवळ 50,000 रुपयासाठी म्हणजे जे आरोपी त्या हत्याकांडामध्ये अरेस्ट केलेले आहेत त्यातल्या 3 आरोपींना 50,000ची एवढे मामूली रक्कम देऊन त्यांच्याकडनं तो खून करवून घेण्यात आला। त्यामुळे माझा देखील बाबा सिद्दीकी होता कामा नये किंवा ती वेळ येता कामा नये अशा संदर्भातली विनंती आपण पोलीस प्रशासनाला भेटून केलेली आहे।